महासागर न्यूज. मलकापूरमध्ये आज भारत कला रोडच्या दुरावस्थेमुळे नागरिक आणि प्रशासनामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हनुमान टॉकीज ते पुरोहित कॉलनी दरम्यानचा हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला असून या जीवघेण्या खड्ड्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली. शहरप्रमुख किशोर नवले यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर ठिय्या मांडत प्रशासनाचे नाक दाबले. या रस्त्यावर रुग्णालय आणि शाळा असल्याने रुग्ण, चिमुकली मुले आणि महिलांना रोजच्या प्रवासात जीव मुठीत धरून चालावे लागत होते. त्यातच रस्त्यावरील खड्डे, फुटलेल्या पाईपलाईनमुळे साचलेले पाणी आणि धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले होते. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून आमदार चैनसुख संचेती आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जनतेच्या संयमाचा अंत झाल्याचे पाहून अखेर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. या रस्त्याचे काम प्राधान्याने आणि लवकरात लवकर पूर्ण केले जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपला लढा तात्पुरता स्थगित केला. यावेळी शहरप्रमुख किशोर नवले यांच्यासोबत विजय साठे, अरुण अग्रवाल, उमेश हिंडोरकर, गजानन मिरगे, मुकेश लालवाणी, धीरज डोसे, शुभम डोले, गोलू कुड्ढे, सतीश नवले, शरद मोरखेडे, खुशाल भसाली आणि अविनाश जामोदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे आता तरी मलकापूरच्या या महत्त्वाच्या मार्गाचे भाग्य उजळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महासागर न्यूजसाठी कैलास काळे, मलकापूर. आज आम्ही शिवसेना शिंदे गटातर्फे किशोर नवले यांच्या नेतृत्वामध्ये हनुमान टाकीज ते मुकुंदनगर पर्यंत भारत कला रस्ता नवीन व्हावा यासाठी इथे ठिय्या आंदोलन केलेले होते. आमचा हा जो भाग आहे हा नगरपालिकेला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा भाग असून या भागामध्ये या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. या भागामध्ये अनेक हॉस्पिटल आहेत आणि बाल रुग्णालय आहेत, शाळा आहेत आणि या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. एखाद्या वेळेस इथे मोठा अपघात होऊन कोणाचा जीव जाऊ शकतो. त्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाला नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री केदार साहेब व माननीय आमदार श्री चैनसुख संचेती यांनी भेट देऊन आम्हाला आश्वासन दिले की हा रस्ता आम्ही लवकरात लवकर बनवू आणि येथील नागरिकांना त्या रस्त्याबाबत सर्व सुविधा पुरवू असे आम्हाला आश्वासन दिले. नागपूर शहरातील दाट रहदारीचा रस्ता म्हणजे हनुमान टॉकीज ते मुकुंदनगर या रस्त्याचं काम तात्काळ करावं अशा प्रकारची मागणी शिवसेना, त्यांचे नेते आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे. त्याकरता हा प्रस्ताव आपण शासनाकडे यापूर्वीच सादर केलेला आहे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव मंजूर होईल आणि हनुमान टाकीज ते मुकुंदनगर या रस्त्याच्या कामाला याच वर्षात सुरुवात होईल. याकरता मी आपल्याला आश्वस्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महासागर न्यूज.